गुन्हा करणाऱ्याला पकडलं असं सांगता यावं म्हणून भलत्याच माणसाला कारागृहात टाकतात. ही वर्तमान काळातली पद्धती आहे की 4 जण अटकेत, सगळे खोटे, ते घरात बिचारे बसलेले असतात. खरा नामा निराळा कुठे असतो? त्याच्या घरी सुखात असतो. आदितीने तक्रार केली, म्हणे माझे मुलं घेण्यात नाही देण्यात नाही, त्यांना कुठे टाकलं? काही करा कश्यप ऋषी, तुम्ही त्यांना कारागृहातनं सोडवा. आमच्या कश्यप ऋषींनी सांगितलं, हे बघ म्हणे बलिराजा फार बलवान आहे, इंद्र सुद्धा बलवान आहे. हे भांडण मोठ्या लोकांचं आहे, मध्यस्थी मोठाच घालावा लागेल. हे माझ्यासारखं छोट्या माणसाचं काम नाही. तू एक काम करते का? म्हणे काय? कश्यप ऋषींनी पोथी काढली, आदितीला दिली, म्हणे हे पयोव्रत आहे. कुठलं व्रत? पयोव्रत. तू कर. काय होईल? म्हणे साक्षात नारायण तुझ्या उदरातनं जन्म घेईल. इंद्र फार मोठा, बलिराजा फार मोठा, पण त्या दोघांपेक्षा नारायण फारच मोठा. आपण डायरेक्ट ही केस सुप्रीम कोर्टात दाखल करू. साध्या न्यायालयात टाकायचीच नाही केस. पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? पयोव्रत. आदितीने श्रद्धेने पयोव्रत केलं, त्या पयोव्रताचा परिणाम तिला सर्वांग सुंदर गर्भ राहिला. ती साक्षात देवकन्या दिसू लागली आदिती. भाद्रपद महिना शुक्ल पक्ष 12शी तिथी दुपारी 12 वाजलेत. अभिजित मुहूर्तावरती कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये साक्षात परब्रह्म नारायणाने जन्म घेतला. कोण? अजिनदंड कमंडलु मेखला रुचिर पावन वामनमूर्तये मित जगत त्रितराय जितारये निगमवाट पटवे बटवे नमः. बटु ब्रह्मचारी वामन भगवान की जय. कुठला अवतार घेतला? त्या 12शीला आपण वामन 12शी म्हणतो. कश्यप ऋषींनी त्या वामनाला गायत्री मंत्राची दीक्षा दिली. रोज त्रिकाल संध्या कर सांगितलं आणि सांगितलं ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितलीच पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. जोपर्यंत वेद मंत्र म्हणतोय ना तोपर्यंत भिक्षा माग. वामन भगवंत भिक्षा मागायला निघालेत. पहिली भिक्षा आईकडे मागितली. आईने सप्तधान्य दिलं. वामन भगवंतांनी ते स्वीकारलं. वामन भगवंत निघाले. आईने थांबवलं. म्हणे वामना ही भिक्षा कोण खाणार? म्हणे आई मला दिली, मी खाणार. आदितीने सांगितलं वामना तू एकटा नाहीस. म्हणे तुझा नंबर 13वा आहे. तुला आधी 12 भावंड आहेत, ते उपाशी आहेत. वामन भगवंतांनी सर्व विषय जाणून घेतला. आईकडनं छत्री मागितली आणि सप्तधान्य घेऊन त्याची झोळी काखेला अडकून डोक्यावर छत्री घेऊन वामन भगवंत कश्यप ऋषींच्या आश्रमातनं भृगु ऋषींच्या आश्रमापर्यंत पायी निघाले. 2 गोष्टी आहेत. छत्री का बरं घेतली? तर वामन भगवंतांनी कश्यप आदिती यांना आई वडील म्हणून चेहरा दाखवला. आता तो चेहरा फक्त बलिराजाला दाखवायचा आहे. रस्त्याने माझा चेहरा कोणीही पाहायचा, कारण भगवंतांचं दर्शन इतकं सोपं आहे का? ते कोणालाही कसं येईल. म्हणून भगवंतांनी युक्तीने छत्री अशी धरली की भगवंतांचे फक्त पाय दिसतात, चेहरा दिसत नाही. बर, वामन भगवंत किती पायी गेले असतील? तर कश्यप ऋषींचा आश्रम वर्तमान काळात बिहारमध्ये.
बिहारमध्ये बक्सर नावाचं शहर आहे. त्या बक्सर नावाच्या शहरापासून अनवाणी नर्मदा नदी समुद्राला येऊन मिळते, तिथपर्यंत ते पायी पायी आले. कालिकेपासून बळीराजा मंदिरापर्यंत गेले नाही. 4 राज्य ओलांडली त्यांनी. किती? आणि ज्या वेळेस बलिराजाच्या यज्ञभूमीवरती आले, कोटी सूर्य समप्रभ, त्या यज्ञाच्या ज्वाळेचं जे तेज होतं ते तेज कोटी कोटी सूर्यांसारखं तेजस्वी दिसू लागलं. बलिराजा आश्चर्यचकित झाला की अचानक अग्निनारायणाला तेज आलं कसं, असं काय घडलं. म्हणून समोर बघितलं तर बटु ब्रह्मचारी वामन भगवान की. बलिराजाने 2 मिनिट यज्ञ थांबवला आणि आपल्या गुरुजींना सांगितलं, म्हणे महाराज एवढा तेजस्वी ब्राह्मण मी आजपर्यंत बघितला नाही, मला त्याची पाद्य पूजा करायची आहे, 2 मिनिट यज्ञ थांबवा. बलिराजाने वामन भगवंतांना चौरंगावर बसवलं, पाद्य पूजा केली, पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही आज माझ्या यज्ञस्थळावरती आले, माझ्या सकट माझ्या पितरांचा उद्धार झाला. महाराज मला आता यज्ञाला प्रारंभ करायचा आहे. तो प्रारंभ करण्यासाठी तुम्हाला मी दक्षिणा काय देऊ एवढं सांगा. तुम्ही म्हणाल ती काय देतो, मला काही कमी नाही, तुम्ही म्हणाल ते देतो. तुम्हाला दक्षिणा दिली की यज्ञाला सुरुवात करतो. वामन भगवंतांनी दक्षिणा मागितली. काय? पदानि त्रीणि दैत्येंद्र सम्मतानि पदा मम. मला 3 पाऊलं जमीन पाहिजे. पण कोणाच्या पावलाने मोजलेली? सम्मतानि पदा मम. या वाक्यात खूप रहस्य आहे. सगळ्यांनी एकदा जय जयकार करा. करा. गोपाल कृष्ण हरे राम हरे राम गोपाल कृष्ण भगवान. या वाक्यामध्ये रहस्य आहे. किती पावलं जमीन मागितली याचा अर्थ काय सांगता येईल का कोणाला? की देव जरी असला तरी 3 पावलं जमीन पुरेशी आहे. तुम्हाला किती जागा पाहिजे खरी? आत्ता आपण बसलो आहोत एवढी जागा आपल्याला फार फार तर शरीर जमिनीवर ढकलावं लागतं. शलमल्यावरती 3 पावलं जमीन. किती पावलं जमीन? आपलं शरीर अंतकाळी किती पाऊल जमिनीवरती जाळून टाकतात सांगा? 3 पावलं जमिनीवरती चिता रचली जाते आणि तिथे या शरीराची काय होते? विनश्यती, नष्ट होतं. आपण लोभ धरून 5,000 स्क्वेअर फूट पाहिजे, 10,000 स्क्वेअर फूट पाहिजे, 4 BHK पाहिजे, अगेन विथ टेरेस पाहिजे, विथ गार्डन फ्लॅट पाहिजे. हा लोभ आहे. भागवतात सांगितलंय पदानि त्रीणि दैत्येंद्र. वामन भगवंतांनी 1 कणभर सुद्धा जास्त जमीन मागितली. देणारा कोण होता? राजा होता. त्याला सांगितलं असतं 10 गावं दे तर दिले असते ना. समुद्रापर्यंतची जमीन दे, दिली असती. पण माहिती आहे एवढी जमीन आपल्या उपयोगाची नाही. बर हे कोण सांगतंय? जो पृथ्वीचा पती आहे. काल ऐकली ना कथी आपण? त्याने आपल्याला उपदेश केलाय की तुझा हा लोभ काय आहे? चुकीचा आहे. 3 पावलं जमीन मला पुरेशी आहे. बलिराजाने संकल्प सोडला, 3 पावलं जमीन दिली आणि भगवान वामनाने विश्वरूप धारण केलं.
नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. 10 लिटर दुधाच्या पातेल्यात अर्धाच लिटर दूध शिल्लक आहे. पातेलं किती लिटरचं आहे आणि त्यात दूध किती आहे? अर्धा लिटर. पण ते तापत ठेवल्यावरती ते दूध 10 लिटर पातेल्याला व्यापून टाकतं. उकळल्यावरती साय कुठपर्यंत येते त्याची, वर कुठपर्यंत येतं, सगळ्या पातेल्याला काय करतं ते व्याप्त. तद्वद वामन भगवंतांनी सर्व जगताला व्यापून टाकलं. विश्वव्यापक वामन भगवान की जय. आणि एक पाऊल टाकलं कुठे? भूलोक, भुवालोक, स्वहालोक, महालोक, जनहालोक, तपहालोक, सत्यलोक. ब्रह्मदेव बसतात त्या सत्यलोकापर्यंतची सगळी जमीन एका पावलामध्ये व्याप्त करून टाकली. दुसऱ्या पावलामध्ये तल, अतल, वितल, तलातल, महातल, रसातल, पाताल. कुठपर्यंत जमीन व्याप्त केली? पाताळापर्यंत. आता तिसरं पाऊल ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. वामन भगवंतांनी बलिराजाला विचारलं, तिसरं पाऊल कुठे ठेवू? कारण तू संकल्प सोडलाय तिसऱ्या पाऊला, तिसरं पाऊल उपलब्ध तुला करून द्यावं लागेल. बलिराजाने फार सुंदर उत्तर दिलं. तो काय म्हणतो ऐका, समजलं नाही तर सांगा मला, मी सोपं करून सांगेन. तो म्हणतो, हे नारायण, मी तुला ओळखलं. हे बघ, दान संपलं म्हणे. काय संपलं? पण दानी अजून संपलेला नाही. समजलं का वाक्य? घरातल्या पोळ्या संपलात, पण पोळे करणारी जर अजून भक्कम असेल तर 10 वेळा संपल्या तरी बिघडत. पोळी करणारीच जर संपली तर मग अवघड. बलिराजा म्हणतो, मी अजून शिल्लक आहे ना, माझ्या डोक्यावर पाणी दे, पाय दे. वामन भगवंतांनी बलिराजाच्या डोक्यावरती पाय दिला. बलिराजा कुठे गेला? पाताळात. पण बलिराजा हुशार होता. वामन भगवंतांनी डोक्यावर पाय देता क्षणी बलिराजाने पाय घट्ट धरून ठेवले. परिणाम, गाड्याबरोबर नाड्याची यात्रा. बलिराजाबरोबर वामन भगवंत सुद्धा कुठे गेलेत? पाताळामध्ये गेले. परीक्षिता, ही घटना घडली तो दिवस होता कार्तिक शुद्ध प्रतिपदा. म्हणून तुम्ही तिला बलिप्रतिपदा म्हणतात. काय म्हणतात? मग कार्तिक पूर्ण पहिलाच दिवस आहे ना. शुद्ध प्रतिपदा म्हणजे पूर्ण कार्तिक महिना. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. किती झाले? 5 आणि 4 9 महिने. आणि श्रावणाचे 15 दिवस. 9.5 महिने भगवंत पाताळामध्ये होते. पण 15 दिवस संपले. श्रावण महिन्याची पौर्णिमा आली. ती लक्ष्मी सामान्य स्त्रीचं रूप घेऊन पाताळात आली. बलिराजाला भाऊ मानलं, राखी बांधली, बलिराजाला ओवाळलं. बलिराजाला आनंद झाला. ओवाळणी काय घालू? लक्ष्मीने परत नारायण मागून घेतलं. म्हणून आजही तो दिवस भावाला बहीण काय म्हणते, पण मंत्र कोणाचा म्हणते? लक्ष्मी आणि बलिराजाचा. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबध्नामि रक्षेमाचल माचल. धर्मशास्त्र सांगतं त्या दिवशी बहीण असते लक्ष्मी, भाऊ असतो बली. त्या दिवशी जे काही बहिणीला द्याल ते नारायणाचं स्वरूप असतं. काय असतं? तुम्ही भले 1 रुपया द्या, पण ते काय असतं?
म्हणून शास्त्राने इथपर्यंत आज्ञा केली, ज्या बहिणीला भाऊ नाही तिने त्या दिवशी कोणाला तरी भाऊ मानावं. ज्याला बहीण नाही त्याने कोणाला तरी बहीण, पण त्या दिवशी राखी बांधल्याशिवाय राहू नये. आमच्या भगवंतांनी वैकुंठात जाता जाता बलिराजाला मिठी मारली आणि काय सांगितलं ऐका. अरे म्हणे बलिराजा, तू माझा भक्त, प्रल्हादाचा नातू, गळ्यात तुळशीची माळ घालणारा वैष्णव, आणि अपेक्षा कसली ठेवली? इंद्रपदाची. मी एकदा इंद्र नेमला की तो 4 युगांसाठी नेमतो, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. मध्ये असे कितीही उपटसुंबांनी यज्ञ केले तरी इंद्रपद त्याला पुढच्या जन्मात मिळतं, या 4 युगात मिळत. आता बलिराजा, तू वैष्णव आहेस, तुला मुक्ती द्यायची आहे, पण देता येत नाही का? तर तुझ्या मनात इंद्रपदाची वासना शिल्लक राहील. आता जोपर्यंत तू इंद्र होत नाही तोपर्यंत तुला मुक्ती नाही. म्हणून पाताळामध्ये चिरंजीवी भव, तू काय राहा. म्हणून 7 चिरंजीवांमध्ये एक चिरंजीव कोण आहे? अश्वत्थामा. बली, दुसरं नाव कोणाचं आहे? बलिराजा चिरंजीव या कारणासाठी आहे. बलिराजाने काय काय बघितलं? हे सत्ययुग बघितलं, त्रेतायुग बघितलं, द्वापरयुग बघितलं, आपली भागवत कथा बघतोय, तो कलियुग बघतोय. अहो, हे कलियुग संपलं की तो प्रलय सुद्धा बघणार आहे, आणि प्रलय झाला की पुढच्या युगामध्ये सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांचा तो इंद्र होणार आहे. ते त्याला हेही 4 युग बघायचे आणि तेही 4 युग बघायचे, मधला प्रलयही बघायचा आहे. म्हणून बलिराजाला चिरंजीव पद दिलं. लक्षात आलं का? बलिराजा चिरंजीव का? त्याला उगीच चिरंजीव केलेलं. आता तुम्हाला हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूची कथा आठवते का? ते असे शिल्लक राहिले होते, आहे की नाही? शापाशी बांधले गेले म्हणून ते शिल्लक राहिले. लक्षात आलं ना तुमच्या? आता नारायणाच्या डोळ्यातनं अश्रू आले. म्हणे बलिराजा, झालं गेलं, गंगेला मिळालं, चल तुला आता 8 युग बघायला मिळेल. हे पडलं बाबा, काही बिघडत नाही ना, हे बा इथे ठेवतो. 8 युग तुला बघायला मिळतील, प्रलय मिळेल, ठीक आहे, ती वाईट गोष्ट आहे, पण तू अजून एका गोष्टीसाठी चिरंजीव म्हणून ओळखला जाशील. म्हणे काय? तर म्हणे माझ्या सर्व भक्तांमध्ये सर्वस्व अर्पण करणारा फक्त कोण निघाला? बलिराजा. तू काय दिलं मला? काय दिलं? सर्वस्व. भलं मोठं पातेले भरून शिरा केला आपण, त्या शिऱ्यावरती तुळशीचं पान ठेवलं की तुळशीच्या पानाखाली जो शिरा आहे तो सगळा नारायणाला काय झाला? अर्पण झाला. कुठून कुठपर्यंत? तुळशीच्या पानापासून तळापर्यंत. तसं बलिराजाच्या डोक्यावर नारायणाने पाय दिला, पायाच्या खाली जे काही होतं ते सगळं कोणाचं झालं? नारायणाचं. मग बलिराजाच्या डोक्याच्या केसापासून नखापर्यंत त्याने नारायणाला स्वतःला दान दिलं. लक्षात आलं का? मग त्या दानाला काय म्हणायचं? सर्वस्व दान. मग नारायण काय म्हणतो पुढे? म्हणे हे बघ बलिराजा, या जगतात कोणीही कोणाला सर्वस्व दान देणार काय नाही, पण यदा कदाचित कोणी दान दिलं तर आठवण तुझी केली जाईल. आठवण कोणाची केली जाईल? म्हणून बघा नारायणाचं वाक्य किती खरं आहे. आम्ही भागवताला या गावाहून त्या गावात, त्या गावाहून या गावाला सारखे फिरत असतो. आम्हाला कधी कधी असं पाहायला मिळतं, पहाटे 4 वाजता आवाज येतो म्हणून आम्ही खिडकी उघडतो,
तर तरुण मुलं असे पडत असतात, वायू वेगाने पडत असतात. पहाटे 4 वाजता कडाक्याची थंडी असते, पण त्यांच्या अंगाला घाम आलेला असतो. आपण थोडं त्यांना पडताना पाहून आपण तरुणपणात का पडलो नाही याचा विचार करत गादीवर पडतो. 6-6:30ला उठतो, त्यावेळेस ते मुलं त्याच रस्त्यावरती जोर बैठका मारत असतात. 1-1 लिटर दूध पितात, 10-10 भाकरी चुरून खातात. त्यांना विचारलं का हो हे काय चालवलं आहे, ते सांगतात 15-16 वर्षाचे मुलं म्हणे आम्हाला काका आर्मी जॉईन करायची. काय म्हणतात? आणि ते आर्मीत भरती होतात, त्यांचे कष्ट आहेत. आर्मीत 15, 16, 17, 18 वर्षाचे मुलं घेतात बरं का. तिथे 30व्या वर्षी तर मनुष्य रिटायर्ड होतो, आहे की नाही. सीमेवरती काम कोणाचं? सळसळत्या रक्ताचं. आणि ते रायफल घेऊन सीमेवरती फिरतात. ते कोणाला घाबरत? असे एकटक पाकिस्तान बघतात, सीमेकडे बघतात. आपल्याला पाकिस्तान दाखवलं तर गोळी येईल बरं का, लांब उभं राहा. आपण लांब उभं राहू, ते नाही उभं राहत, ते गस्त घालतात. रात्री अपरात्री सिंहाच्या साव्यासारखे उभे असतात, पण कुठून तरी तिकडून नराधम गोळी मारतात, हँड ग्रेड फेकतात, बॉम्ब टाकतात आणि तो तरुण मुलगा धाराशायी पडतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला बातमी समजते, मग आपण म्हणतो अमक्याने देशासाठी बलिदान दिलं. कुठलं दान दिलं? कोणाची आठवण काढली आपण? सांगा मला. म्हणजे बलिराजा इंद्रपदासाठीही चिरंजीव आहे आणि दानासाठी काय? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी देशासाठी काय दिलं? आज ज्यांची जयंती आहे स्वातंत्र्यवीर, 50 वर्ष कारागृह, काळ्या पाण्याची शिक्षा. देशाचं काय? त्यांनी काय दिलं देशासाठी? बलिदान दिलं. बघा, भारत स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाले, 79 पूर्ण होतील आता. अजून भगतसिंगला भारतरत्न मिळाला नाही, सुखदेव भारतरत्न मिळाला नाही, राजगुरू भारतरत्न मिळाला का हो त्यांना? सावरकरांना काय मिळालं? समुद्रात उडी मारून. काही आपण त्यांना देऊ शकलो? त्यांना अपेक्षा नव्हती, त्यांनी त्याच्यासाठी केलेलं. पण आपण 79 वर्षात त्यांना काही देऊ शकलो का? त्यांचं स्मरण केलं तर लगेच जेल होते महाराज, आहे की नाही. मग त्यांचा हा त्याग निस्पृह होता, म्हणून त्या त्यागाला काय म्हणायचं? बलिदान म्हणायचं. माझ्या ज्या दिवशी 10,000 कथा होतील अधिकृत, त्या दिवशी मी भारत सरकारकडे अर्ज केला तर मला 3 नंबरचा म्हणजे 3rd नंबरचा पुरस्कार मिळतो, पद्मश्री. काय मिळतो? किती हजार कथा झाल्या पाहिजे? 10,000 कथा केल्या तर पद्मश्री मिळतो, 10,000 कीर्तन केले तर मिळतो, 10,000 लावण्या म्हटल्या म्हणून रघुवीर खेडकरला परवा पद्मश्री मिळाला ना, परवाच मिळाला. पण खरं सांगा, ज्यांनी 18-19 वर्षाचे असताना फासावरती देशासाठी गेले त्यांना काय मिळालं? म्हणून त्यांची तुलना कोणाशी केली गेली? श्री बली महाराज की जय. म्हणून बलिराजा 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक भविष्यात होणारा इंद्र आणि 2 सर्वस्वदान देणारा गोपाल कृष्ण भगवान. शुकमुनींनी परीक्षितीला सांगितलं, परीक्षिता मला जे काही भागवत तुला सांगायचं होतं ते सगळं सांगून झालंय, आता तुला काही विचारायचं आहे का? परीक्षित राजाने नमस्कार केला, सांगितलं महाराज एक इच्छा आहे. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञा चोभय वंशानां चरितम परमाद्भुतम. महाराज मला एकदा सूर्यवंश
आणि चंद्रवंश समजून सांगा. काय समजून सांगा? सूर्यवंश आणि चंद्रवंश. मग शुकमुनींनी परीक्षित राजाला सूर्य चंद्रवंशाची कथा सांगितली. मीही तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. सगळ्यांनी जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान, त्र्यंबकेश्वर भगवान हे. आता तुमचे कान माझ्याकडे पाहिजे आणि डोळेही माझ्याकडे पाहिजे, तर तुमच्या लक्षात सूर्यवंश चंद्रवंश येईल. हा, कथेचा दुसरा दिवस थोडासा आठवायचा. कुठला दिवस? त्या दिवशी मी तुम्हाला कथा सांगितली होती, थोडीशी उजळली. भगवंत नारायण, नारायणाच्या नाभीपासून कमल, कमलावरती ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाने पहिली सृष्टी बनवली 14 जणांची. त्या सृष्टीला म्हणायचं संकल्प सृष्टी. आठवतंय ना? त्या संकल्प सृष्टीत जन्माला आलेत 7 नंबरला महर्षी कश्यप. कोण जन्माला आलेत? त्या कश्यप ऋषींची एक पत्नी होती, तिचं नाव अदिती. त्या अदितीला विवस्वान नावाचा सूर्यपुत्र झाला आणि त्या सूर्याचा जो वंश वाढला त्याला म्हणायचं सूर्यवंश. काय म्हणायचं? सूर्यवंश. लक्षात आला का? हो म्हणा, नाही म्हणा. मग मला परत हे सगळं तुम्ही सांगा. सांगा बरं. सूर्यवंश, नारायण, नाभी, कमल, इथून सुरुवात करायची. नाभी कमलापासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून 14 पुत्र. 14 पुत्रांपैकी त्याचं नाव कश्यप. कश्यप ऋषींची पत्नी आदिती. आदितीचा पुत्र विवस्वान सूर्य. कोण? आणि त्या सूर्याचा वंश सूर्यवंश. इथून कुठला वंश सुरू झाला? सूर्यवंश. आता चंद्रवंश. भगवंत आदि नारायण, नारायणाच्या नाभीपासून कमल, कमलावरती ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने संकल्पसृष्टी बनवली 14 पुत्रांची. त्याच्या 4 नंबरला जन्म दिला महर्षी अत्री. काय नाव? त्या अत्रींची पत्नी होती, तिचं नाव अनुसूया. त्या अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा पाहिला. ब्रह्म, विष्णू, रुद्र 3 जण आलेत. भिक्षा मागितली, ती भिक्षा घेऊन आली. म्हणे नाही, आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढ. अनुसूया म्हणतीये, मी जर पतिव्रता असेल तर या भिक्षेकरांना माझं शरीर दिसणार नाही. ती नग्न झाली, भिक्षा घेऊन गेली. या जगातली हायेस्ट अथॉरिटी ब्रह्म, विष्णू, रुद्र, लहान 1 दिवसाचं बाळ. किती दिवसाचं? 1 दिवसाचं. का? 1 दिवसाच्या बाळाला दृष्टी नसते. काय नसते? हे सामर्थ्य कशाचं आहे? पातिव्रत्याचं. मग त्या अनुसूयेने 3ही बाळांना मांडीवरती घेतलं, दूध पाजलं. ते तृप्त झाले 3 देवता. आता लहान बाळांच्या रूपात म्हणतायत, अनुसूया आई आता आम्हाला घरी जाऊ दे. ती अनुसूया म्हणते, असं बरं जाऊ देईन? एक तर तुम्ही कोणाकडे जात नाही, माझ्याकडे आले आहात तर आता मुकाट्याने माझ्या आश्रमामध्ये राहायचं. मी घरी चाललो करायचं नाही. ब्रह्मदेव म्हणतात, अगं आई मी जर गेलो नाही तर सृष्टीची निर्मिती होणार नाही. विष्णू म्हणतात, मी गेलो तर सृष्टीचं पालन पोषण होणार नाही. शंकर म्हणतात, मी गेलो नाही तर सृष्टीचा संहार होणार नाही. आदितीने सांगितलं, बघा म्हणे, आपलं अनुसूया सांगते, बघा म्हणे, तुम्ही पटणारे कारण देतायत, मी फक्त मान डोलवते, पण सगळंच काही तुमच्या मनासारखं होणार म्हणे. मग कसं? म्हणे 50-50, काही तुमचं आणि काही माझं. म्हणे सांग आई काय करू? म्हणे 2 रूप घ्यायचे. एका रूपाने ब्रह्मदेवा तुम्ही सत्यलोकात जायचं, एका रूपाने विष्णुदेवा तुम्ही वैकुंठात जायचं.
एका रूपाने शंकरा तुम्ही कैलासात जायचं आणि दुसरं रूप माझ्या घरी ठेवायचं. तीनही देवांनी होकार दिला. आता नीट ऐका. ब्रह्मदेवाचं जे रूप अत्री ऋषींच्या घरी राहिलं त्याला म्हणायचं चंद्र. काय म्हणायचं? कोणाचं रूप? विष्णूचं जे रूप राहिलं त्याला म्हणायचं दत्त. आणि शंकरांचं जे रूप राहिलं त्याला म्हणायचं महर्षी दुर्वास. काय म्हणायचं? तुम्हाला मनात जी शंका आली ती फेडून टाक, कारण मला मन वाचता येतं. विष्णूचाच अवतार फक्त दत्त. दत्त हा कोणाचा अवतार आहे? मोठ्याने सांगा. विष्णूचा अवतार म्हणजेच दत्तात्रेय भगवान. पण ज्या वेळेस तो दत्त एक मुखाचा असतो त्यावेळेस तो विष्णूचा अवतार, म्हणून एकमुखी दत्त. पण ज्या वेळेस चंद्र आणि दुर्वास ब्रह्म आणि शंकरांच्या रूपात त्या विष्णू बरोबर असतात त्यावेळेस त्या दत्ताचं नाव होतं दत्तात्रेय. काय नाव होतं? दोन गोष्टी सांगितल्या मी. एक नाव काय? दत्त. आणि दुसरं नाव काय? आपल्या नाशिकला गंगेवरती दत्त मंदिर आहे, एकमुखी दत्त. काय आहे? आणि तुमच्या कॉलनीत वसाहतीत एसटी स्टँडवर तर असतंच दत्तात्रेय भगवान. कुठलं? लक्षात आलं का फरक? मग ब्रह्मदेवाचं जे रूप अत्रींच्या घरी राहिलं ते चंद्राचं होतं आणि त्या चंद्रापासून जो वंश वाढला त्याला म्हणायचं चंद्रवंश. लक्षात आलं? सूर्यचंद्र भगवान की जय. मग सूर्यवंशात जन्माला आला राम आणि चंद्रवंशात जन्माला आला श्याम. राम और आता शुकमुनींनी काय केलं? परीक्षित राजाला सांगितलं, परीक्षिता इतका वेळ तू मला विचारत होता, मी कथा सांगत होतो, आता मी माझी एक अडचण तुला सांगतोय. शुकमुनींनी अडचण सांगितली. म्हणे मी पुढची कथा सांगत असताना 2 जणांचं चरित्र सांगणार नाही. म्हणे कोण 2 जण? म्हणे एक राम आणि एक राधा. म्हणून भागवतात रामाचं चरित्र नाही, भागवतात राधेचं चरित्र. का बरं? शुकमुनींची काय अडचण होती? तर शुकमुनींनी रामाचं नाव जरी घेतलं तरी त्यांची 1 मास समाधी लागायची. 1 महिना. काय लागते? समाधी. काय म्हटल्यावर? राम. आणि राधेचं नाव घेतल्यावर तीच समाधी 6 महिने लागते. किती महिने? शुकमुनी सांगतात, परीक्षिता हे तुला आधी का सांगतो मी? तू मला रामाची कथा सांगायला परावृत्त करशील, राधेची कथा सांगायला परावृत्त करशील. आज कथेचा 4था दिवस आहे. तुझ्या शापाला पूर्ण व्हायला 3 दिवस अजून बाकी आहेत. मला जर आज समाधी लागली तर पुढच्या गोष्टीला जबाबदार तू अशी. म्हणून शुकमुनींनी भागवतात रामाचं चरित्र सांगितलं नाही, राधेचं चरित्र सांगितलं. पण शुकमुनींनी दुसरी अडचण सांगितली. पण परीक्षिता रामाला टाळून पुढेही जाता येत नाही, कारण राम नावाचं स्टेशन आल्याशिवाय कृष्ण नावाचं स्टेशन येऊच शकत नाही. मग म्हणे मी तुला रामाचं चरित्र रामाचं नाव न घेता एका श्लोकात सांगतो. म्हणून भागवतात रामाचं चरित्र शुकमुनींनी रामाचं नाव न घेता सांगितलं. त्याला भागवतात म्हटलंय 1 श्लोकी शुक रामायण. काय म्हटलंय सांगा? 1 श्लोकी. तुम्हाला 1 श्लोकी रामायण माहिती आहे का? आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगः कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम
वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. हे रामायण आहे, पण भागवतात सांगितलं ते एक श्लोकी शुक रामायण आहे, त्याच्यात रामाचं नाव नाही. हे काय म्हणतात बघा. ताब्यात घेऊन टाका, कोणाची असेल पाहू नंतर. ताब्यात घेऊन टाका ना. टू व्हीलरची चावी आहे का बघा. टू व्हीलरवर कोणी आलंय का? शुकमुनी सांगतात एक श्लोकी शुकरामायण. ते म्हणतात गुरवरथे त्यक्त राज्यम विजरदनुवनम पद्मपद्भ्याम प्रियाया पाणिस्पर्शाक्षराभ्याम रजतपथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम वैरूप्यां शूर्पणख्यां प्रियविरहरुषारोपित ब्रूहिजृम्भ प्रस्थाद्दिर्दीर्घसेतुः खलदवदहनः कौसलेंद्रो वदान्नः. रामाचं नाव काय घेतलं? कौसलेचा इंद्र, कौसलेंद्रो वदान्नः. थोडक्यात भावार्थ सांगतो या श्लोकाचा. गुरुवरथे त्यक्त राज्यम. गुरु म्हणजे वडील. वडिलांनी सांगितलं म्हणून एका क्षणात ज्यांनी राज्य सोडलं. त्यक्त राज्यम. तक्रार केली का रामांनी? याला काय अर्थ आहे? तुम्ही तर काल म्हणाले होते तुला राज्यपद देतो, आज लगेच म्हणता वनवासात जातात. याला काय अर्थ आहे? मला माहिती आहे तुमच्या मागे बोलविता धनी कोण आहे. काही बोलला नाही राम. वडिलांनी सांगितलं राज्य कर, हो म्हटला. वनवासात जा, त्यालाही काय म्हटले? हो म्हटला. गुरुवरथे त्यक्त राज्यम. कैकेयीने कुठेही म्हटलं नाही परीक्षिता सीतेला वनवास, ती फक्त म्हणतीये रामाला वनवास. पण पतीला वनवास मिळाला म्हणून अनवाणी कोण निघाली. पद्मपद्भ्याम प्रियाया. रामाची प्रिया म्हणजे कोण? पण असं नाही म्हटलं रामाची प्रिया. पद्मपद्भ्याम प्रियाया. कमळाचे पानं अत्यंत कोमल असतात. त्या कमळाच्या पानापेक्षाही जिचे चरण अत्यंत सुकोमल आहेत, अशी ती सीता कशी निघाली? अनवाणी निघाली. पती जर वनवासात असेल तर पत्नी राजवाड्यात राहू शकेल का? पद्मपद्भ्याम प्रियाया. हा राम पुढे लंकेपर्यंत गेला, पण जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याने जिथे जिथे हात ठेवला पाणिस्पर्शा क्षमाभ्याम. पाणी म्हणजे हात. पाणी म्हणजे काय? पाणिस्पर्शा क्षमाभ्याम. तिथे तिथे हजारो जीवांचा उद्धार झाला. अहो उदाहरण म्हणून आपलं शहर घ्या ना. नाशिकला हा राम आला नसता तर आपल्याला हिंग लावून कोणी विचारलं नसतं. रामाला फक्त रामाने इथे काय केलंय? फक्त हाताचा पायाचा स्पर्श केला. राम फक्त इथे येऊन गेला म्हणून नाशिकला तीर्थक्षेत्राचा काय झाला? नाही. असे तीर्थक्षेत्र कुठे कुठे तयार झाले? लंकेपर्यंत. रामेश्वरचं महत्व कोणामुळे? रामामुळे. त्याचा हात पाय तिथे पडला म्हणून तीर्थ झाले. भारत हा सगळा देश रामाचा. नुसती अयोध्याच रामाची नाही, सगळा देश कोणाचा आहे? पाणिस्पर्शा क्षमाभ्याम रजतपथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम. पण या नाशिकची कथा
वैरूप्याम शूर्पणख्या. इथे शूर्पणखेला विरूप केलं. नाशिकला रामचंद्रांनी किती जणांचा वध केला माहितीये का? संख्या सांगा. 3. खर, नाव सांगा. खर, त्रिशरा आणि शूर्पणखेचा अपमान केला म्हणून चालून आलेला दूषण. खर, दूषण आणि त्रिशरा किती जणांचा वध केला? म्हणून तिनाला म्हणतात त्रि. स्त्रिया होत्या म्हणून त्याला वध न म्हणता वधा म्हटलं. म्हणून नाशिकला त्रिवधा नावाचं ठिकाण आहे. तुम्ही ज्याला आत्ता तिवंधा म्हणतात. काय म्हणतात तुम्ही? काय म्हणतात त्याला? माहिती आहे ना तुम्हाला? तिवंधा माहिती आहे की नाही? त्याचं खरं नाव काय? त्रिवधा. वैरूप्याम शूर्पणख्याम. त्या शूर्पणखेचं नाक कापल्याचा परिणाम रावणाने सीता पळवून नेली. प्रिय विरह रुषा. रामाला त्याच्या प्रियेचा विरह झाला. रोपित ब्रूहिजृंभ. मग त्या रामाने केलं काय? लंकेपर्यंत पायी जाऊन, लंकेपासून आपलं रामेश्वर पासून लंकेपर्यंत प्रस्थाप दीर्घ सेतू. काय बनला? सेतू बनला. आणि खल दवदहनः. सगळ्या दुष्टांचा नाश केला. असा कौसलेंद्रो वदान्नः. कौसल्याच्या मनातला राजा परीक्षिता तुझं आणि माझं रक्षण करो गोपाल कृष्ण भगवान. माझी मागच्या वर्षी ज्या ठिकाणी रावणाचा राजवाडा आहे त्या श्रीलंकेतल्या दांबुला शहरात कथा झाली. श्रीलंकेत तर आपण काय म्हणतो? रामेश्वर पासून सेतू की लगेच लंका की लगेच रावणाचा वध. इतकं सोपं नाही आहे. अशोकवन, रावणाचा राजवाडा, जिथे युद्ध झालं ते ठिकाण, रावणाचं पुष्पक विमान ठेवण्याचं ठिकाण, रामाला मारण्यासाठी रावणाने केलेल्या यज्ञाचं ठिकाण, रावण माझ्या हातून मरावा म्हणून रामाने केलेल्या यज्ञाचं ठिकाण, एवढं सगळं आम्ही 7 दिवस फिरलो. श्रीलंकेत आम्हाला 1800 किलोमीटर फिरावं लागलं. किती? रामाने श्रीलंकेत 1800 किलोमीटर प्रवास. म्हणजे आम्ही श्रीलंकेच्या कोलंबो शहरात विमानातनं उतरलो. सगळं श्रीलंका फिरून यावं लागतं. तेव्हा राम रावण समजतात. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, भारताच्या दक्षिणेला लंका आहे आणि लंकेच्या दक्षिणेला एकही शहर नाही. नकाशा काढून बघा. लंकेच्या दक्षिणेला निळशार पाणी आहे. म्हणजे रामाने पूर्ण दक्षिण दिशा जिंकली. म्हणून प्रभू रामचंद्रांचं नाव आहे दक्षिण दिग्विजयी राम. एक दिशा पूर्ण जिंकलेला कोण आहे? राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. तुमच्या पाण्यात आहे का हो असं कोणी दिशा जिंकलेला? एकाला जिंकण्याची इच्छा होती, त्याचं नाव सिकंदर. तो जग जिंकायला निघाला होता. माहिती आहे ना कथा? जिंकू शकला नाही. जिंकणारा फक्त कोण निघाला? राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. परीक्षितीला एक श्लोकात रामाचं नाव न घेता रामाचं चरित्र शुकमुनींनी सांगितलं. आता परीक्षिताने हात जोडलेत आणि सांगितलं, महाराज तुम्ही रामाचं चरित्र एका श्लोकात सांगितलं, माझी तक्रार नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून इंग्लिश शब्द बरं का प्लीज. कृष्णाचं चरित्र असं घाईघाईत सांगू नका. ते मला कसं ऐकायचं आहे? विस्तृत. म्हणे का? परीक्षित राजाने कारण सांगितलं. म्हणे महाराज तुम्हाला असं वाटत असेल की मी मरायला इथे बसलोय. अहो म्हणे महाराज मरणं मला काही नवीन नाही. हे तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही बरं का. हे फक्त परीक्षित राजा म्हणू शकतो.
म्हणे मरण मला काही नवीन नाही, कारण आईच्या गर्भात मी एकदा मेलो होतो. आठवते ना कथा? मला या कृष्णाने जिवंत केलंय, त्यामुळे मरण मला नवीन नाही. महाराज, ज्याने मला आईच्या गर्भात जिवंत ठेवलं तो आत्ता मला कसा मरू देईल? म्हणून मला त्याची कथा कशी ऐकायची आहे? विस्तृत ऐकायची आहे. आता नीट ऐका. ज्या शुकमुनींनी परीक्षित राजाला एका श्लोकात रामाचं चरित्र सांगितलं, त्याच शुकमुनींनी परीक्षितीला 90 अध्यायांमध्ये कृष्णाचं चरित्र सांगितलं. किती अध्यायांमध्ये? रामाचं चरित्र किती अध्याय? 1 श्लोक. आणि कृष्णाचं चरित्र 90 अध्यायांमध्ये. मग 90 पैकी आज 3 अध्याय. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, तुझ्या विनंतीला मान देऊन मी कथा सांगतो. ऐक, भगवंत भूतलावर का अवतीर्ण होता? आपली कथा होईलच, काही शंका नाही. आपल्याला फुलं उधळायला द्यायचे ना शेवटी. पाकळ्या आहेत ना, केल्या आहेत ना, आपण देऊ. पाळण्यात कृष्ण घालून ठेवून द्या बरं माझ्या डोळ्यात एकच. काका, काल आपल्या ह्या कुठे गेल्या? झांज कुठे? त्या काढून ठेवा. ताई कुठे आहेत त्या आपल्या भजन म्हणणाऱ्या? हां, तुमच्या चिपड्या कुठे आहेत? काढून ठेवा. ताई, ही घंटा जवळ घेऊन ठेवा. आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. हां, अजून आहेत का टाळ? नाहीत ना? तुमच्याजवळ काकांजवळ देऊन ठेवा. एकेने घंटा घ्या, एकेने टाळ घ्या. हां. भगवंत पृथ्वीवरती का अवतार घेतो? शुकमुनी सांगतात, वेळ आहे अजून, वेळ आहे, वेळ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी ज्या काळातली कथा तुम्हाला सांगतोय त्या काळात काही राक्षसांचे नाव सांगतो. कंस, जरासंध, अघासूर, वत्सासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, केशी, पूतना आदी राक्षसाने या पृथ्वीवरती आकांत मांडलेला होता. काय केलं होतं यांनी? म्हणे, सर्वप्रथम पृथ्वीवरती राजा चांगला नसला की 4 गोष्टी होतात: दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार आणि लोकापवादाचा आचार तयार होतो. याचा परिणाम पृथ्वीवरती संत सज्जनांना राहणं अवघड होतं. हे झालं बोलणं. पण या कंसाने काय केलं होतं? पहिली गोष्ट, अनेक कुमारिका मुलींवरती अत्याचार केलेले होते. कंसाने कुमारिका मुलींवरती अत्याचार केले, त्याचा परिणाम त्या कुमारिका मुली गर्भवती झाल्या. गर्भवती झालेली कन्या माझ्या काय उपयोगाची म्हणून कंसाने अर्ध्या कन्या मारल्या. अर्ध्या कन्यांचा गर्भपात करवून घेतला. मला सांगा तुम्ही, ते राज्य पुण्यवान माणसाचं असं म्हणता येईल का हो? हे कोणाचं राज्य? अर्ध्या स्त्रिया त्याने काय केल्या? मोठ्याने सांगा. मारून टाकल्या. अर्ध्या स्त्रियांचा काय केला? गर्भपात करून टाकला. बघा, एक निर्णय चुकला की त्याचं फळ सगळ्या समाजाला आयुष्यभर फेडावं लागतं. एक उदाहरण देतो तुम्हाला.
1995 ते 2003 पर्यंत महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग चाचणी मान्यता प्राप्त केली होती. तुम्ही गर्भलिंग चाचणी करा आणि मुलगा की मुलगी तपासा. अधिकृत होती की नाही? आणि लोकांनी त्या चाचण्या केल्या आणि मुलगी दिसली की तिला मारून टाकलं. गर्भपाताचं काय आलं होतं मध्यंतरी? पेव सुटलं होतं. सगळे जन्माला कोण आले आणि आता त्या मुलांच्या आया आमचे पाय धरतात, मुलाला मुलगी पहा. अहो तुम्ही काय केलं त्यावेळेस? मारून टाकल्यात मुली. बघा, निसर्गाचं चक्र बिघडवून टाकलं. भारताचं अधिकृत गणित सांगतो 1000 मुलांमागे 829 मुली आहेत. याचा अर्थ 171 मुलांनी नाशिकला कुंभमेळा कधी भरतो याची वाट बघायची. साधू व्हायचं, काय व्हायचं? समाजामध्ये काय झाली? विषमता आली. कारण गर्भपात करून घेतला. शास्त्रामध्ये गर्भपात झाला की मुक्ती मिळालेल्या पितरांना सुद्धा परत नरकात यावं लागतं. काय सांगितलं मी? मला मुक्ती मिळाली, मी मुक्त झालो, पण माझ्या घरात कोणी गर्भपात केला तर मला मुक्तीतनं परत नरकात यावं लागतं. इतकं गर्भपात काय आहे? वाईट आहे. बर, या कंसाने काय केलं? अनेक ऋषी मुनींचे आश्रम विध्वंस करून टाकले. ऋषी मुनींची हत्या केली. ऋषी मुनींचे अग्निहोत्राचे कुंड विझवून टाकले. त्या कुंडांमध्ये मलमूत्र विसर्जन केलं. सगळं अन्नधान्य कोठारामध्ये बंद करून ठेवलं. सगळं पाणी अडवून धरलं. सगळीकडे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार सुरू झाला. परिणाम भागवतात सांगितलंय की दुराचारी लोकांची पृथ्वीवरती संख्या वाढली की पृथ्वीला भार होतो. काय होतो? दुर्जनांचा काय होतो? भार होतो. भार म्हणजे ओझं नाही बरं का. पृथ्वी स्वतः सांगते, चालयन सकलान पृथ्वीम साब्दिद्वीपाम सपर्वताम. मला पर्वतांचा भार होत नाही, मला समुद्रांचा भार होत नाही, मला भार दुर्जनांचा होतो. कोणाचा होतो? तुम्हाला भार होणं समजतं का? एक वडील होते, त्यांना जुळे मुलं होते. दोघेही 12वीला होते. आज 12वीचा रिझल्ट. पहिला मुलगा मेरिट लिस्टमध्ये आला, त्याला 99% गुण मिळाले. आणि दुसरा मुलगा 4 विषयात नापास झाला. वडील विचार करतात, आपला मुलगा 99% गुणांनी पास झाला, त्याचा आनंदोत्सव साजरा करू. या मुलाकडे आज बघायचं नाही. दुसरा मुलगा, त्याच्याकडे 4 दिवसांनी बघू. याच्या आनंदोत्सवात काय पडेल? विरजण पडेल. वडिलांनी खूप गावात पेढे वाटले, आनंद व्यक्त केला, मुलाच्या हातून सत्यनारायण केला. पण तो मुलगा हुशार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, इंटेलिजंट, सिन्सिअर मुलगा रात्री कॉम्प्युटरवर बसून, लॅपटॉपवर बसून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्याची ॲडमिशन पक्की केली. आणि बाबांना सांगितलं, वडिलांना, बाबा मी कॅपेबल आहे, 99% मार्क मिळवलेत, मला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जायचं आहे. वडील म्हणतात जा, पण म्हणे बाबा मला 1 कोटी रुपये लागतील. वडिलांनी दुसऱ्या दिवशी 1 कोटी रुपये उभारून त्याला दिले. ज्यांची मुलं परदेशात गेले त्यांना माहिती एवढ्या पटीत काय असतो, खर्च असतो. वडिलांनी 1 कोटी रुपये मुलाला दिले. 1 तास झाला, दुसरा मुलगा आला, म्हणे बाबा मला 100 रुपये पाहू. म्हणे कशाला? म्हणे ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा आहे. वडिलांनी सांगितलं, तुला द्यायला माझ्याकडे 100 रुपये नाही. आपलं उदाहरण समजा. वडिलांना ते 100 रुपये काय झाले होते? भार. 1 कोटी रुपयाचा भार झाला का त्यांना? त्यांना 100 रुपयाचा काय झाला?
पृथ्वीला दुर्जनांचा काय होतो? भार होतो. मग पृथ्वीने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने निरोप नारायणाला दिला, नारायणाने आश्वासन दिलं ब्रह्मदेवा मार्फत पृथ्वीला, मथुरा भगवान यत्र नित्यम सन्निहितो हरी. पृथ्वीला सांग, तुझ्या पाठीवरती मथुरा नगरीत मी जन्माला येईन. होकार दिला. लगेच भगवंतांनी तातडीची सभा वैकुंठात भरवली. कोण कोण होतं सभेला? सगळ्या देवदेवता, यक्ष, किन्नर, नग, नाग, अप्सरा, देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, अमर्षी, अमरात्मा, विमलात्मा, संत, सज्जन, सगळ्यांना सांगितलं की मी पृथ्वीवर अवतार घेणार आहे. तुम्ही सुद्धा गोकुळामध्ये जन्म घ्या. कुठे जन्म घ्या? इंद्र उभा राहिला. इंद्राची तब्येत अशी आहे बरं का, तब्येतीने कसा आहे? असा म्हणजे बारीक. तर भागवतात दिलं की बारीक माणसं बारीक प्रश्न विचारतात. म्हणून बारीक माणसांना फार घाबरायचं असतं. माझ्यासारखे माणसं हसून खेळून आगळ पगळ बोलतात, पण बारीक माणसं चिमटा घेतल्यासारखं बोलतात. त्या इंद्राने विचारलं, म्हणे देवा काय बोलता तुम्ही? आम्ही देवताच 33 कोटी आहे. हे यक्ष, किन्नर, नग, नाग सगळे पकडले तर 100 कोटी. भारताच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या एकट्या गोकुळाची होईल. ब्रह्मदेवाने, इंद्राने अशी शंका उपस्थित केल्यावरती नारायणाने सांगितलं, माझं बोलणं पूर्ण झालं का? म्हणे नाही. म्हणे मग आधी पूर्ण आहे का? सगळ्यांनीच काही मनुष्य व्हायचं नाही. काही वा गायी, काही वा वासरे, काही वा वृक्ष, काही वा वेली, काही वा वनचरे, काही वा पाखरे, काही वा जलचरे, गोकुळी निजदेशी. सगळ्यांनीच माणसं व्हायचं. काहींनी काय वा? गायी वा, गुरं वा, वृक्ष वा, वेली वा, पशु वा, पक्षी वा, जलचर वा, स्थलचर वा, उभयचर वा. फक्त जन्माला कुठे या? गोकुळात या. शेषाला सांगितलं, म्हणे शेषा, मागच्या जन्मात मी मोठा भाऊ, तू लहान भाऊ होता. या जन्मात तू मोठा भाऊ, मी लहान भाऊ. मागच्या जन्मात मी राम होतो, या जन्मात तू राम हो. तुझं नाव बलराम. तू जन्म मोठा भाऊ, अनुज, अग्रज म्हणून घ्यायचा. शेषाने होकार दिला. लक्ष्मीला बोल केली आणि अशी ऍक्शन करून उभी राहिली आणि म्हणू लागली, मला तात्काळ वेणू आणून द्या. वसुदेव कारागृहात कुठे वेणू मिळणार? फक्त हात जोडून उभा आहे. तिने थोडा वेळ वेणू वादन केल्यासारखं केलं आणि अचानक हातात काठी असल्यासारखी म्हणू लागली, मला आत्ताच्या आत्ता गायी आणून द्या, मला आत्ताच्या आत्ता वासरं आणून द्या. मला यमुनेच्या तीरावर गायी वासरं चरायला घेऊन जायचे. थोड्या वेळ गायी वासरं चरायला घेऊन गेल्यासारखी ती देवकी करू लागली. इतक्यात तिने हाक वसुदेवाला मारली, अहो आत्ताच्या आत्ता माझ्या सर्व मित्रांना बोलवा. मला त्यांच्याबरोबर वनभोजन करायचंय, गोपाळकाला करायचाय. म्हणून भगवंत जणू जेवायला बसलेत. आजूबाजूला वर्तुलाकार पंगत बसली आहे. असा आविर्भाव करून याचं थोडं खातायत, त्याचं थोडं खातायत. अशी फक्त मुद्दामून इंग्लिश शब्द ऍक्शन करू लागले. ते होत नाही तर त्या देवकीने उठून नृत्य करायला सुरुवात केलं. म्हणे माझ्या गोपींना बोलवा, माझ्या सर्व परमप्रियांना बोलवा, मला आत्ताच्या आत्ता रास नृत्य करायचं. वसुदेव हात जोडून पाहत होता, पण आश्चर्यचकित झाला. पुढे ते देवकी म्हणतीये, मला विवाह करायचा. काय करायचंय? काही वावगं नाही याच्यात, विवाह करायचा आहे म्हणू शकते ती. पण पुढे म्हणाली 16,108 मुली आणा. वसुदेवाच्या लक्षात आलं ही देवकी बोलत नाही. कोण बोलतीये? याच्या उदरातला बालक बोलतोय. याला शुद्ध मराठीत म्हणतात डोहाळे. काय म्हणतात? आकृतीर गुणान कथयती. चंचू
नळी असते की नाही ती चंचू पात्र, त्यात द्रावण कसं झालंय ते लिटमस पेपरवर समजतं आपल्याला. आई लिटमस पेपर असतो. बाळ कसं आहे हे आईच्या गुणांवर अवलंबून असतं. हल्ली गर्भ राहिला की डॉक्टर पहिला सल्ला देतात, विचित्र सल्ला. परवा दिवस राहिले, तपासलं फक्त, पहिली तपासणी, डॉक्टर म्हणतात बेड रेस्ट. काय सांगतात? याचा अर्थ काय? सासूबाई स्वयंपाक करा, सुनबाई वरती बेडरूममध्ये. ती किती वेळ झोपेल? सकाळी 9 पर्यंत झोपेल, दुपारी 2 तास झोपेल. आता काही काम आहे का? मग आता एक कलमी काम, खाली तर जायचं नाही, मग वर. ते कोण पाहतं? प्रल्हादाने कीर्तन ऐकलं, सांगितलं ना मी. मुलगा हे सगळं पाहतो. मग मुलगा जन्माला आलं की आई पत्रिका घेऊन आमच्याकडे येते, म्हणे आमचा बाळ्या मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही, टी व्ही लावल्याशिवाय जेवतच नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जसे वागाल तसं गर्भ जन्माला येतो. आकृतिर्गुणान कथयती. इतक्यात वसुदेव सगळा गडबड गोंधळ घालत होती, ती शांत झाली. निशीते तमौद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णू सर्व गुहाशया. आणि अचानक त्या अंधार कोठडीत कोटी कोटी सूर्यांचं तेज पसरू लागलं. आणि त्या तेजामध्ये साक्षात पूर्ण परब्रह्म नारायण प्रगट झाला. तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शंख गदार्युधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गदशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं. साक्षात पूर्ण परब्रह्म नारायण. एक दिवसाचं जेवढं बाळ असतं तेवढं रूप घेऊन देवकी वसुदेवा समोर आलं. वसुदेव देवकीला म्हणू लागलं, म्हणे आई बाबा, मी 12 वाजता जन्माला येणार आहे. आत्ताशी 11:55 झालेले आहे, पण 5 मिनिटं मी का आलो? हल्लीच्या काळात तुम्हाला डेमो दाखवला म्हणे मी. डेमो माहिती आहे ना तुम्हाला? मोबाईल कसा आहे हे घेण्याच्या आधी एक खोटा पीस आपल्याला दाखवतात. आकार किती, लांबी किती, रुंदी किती, वजन किती. मी डेमो दाखवलंय म्हणे तुम्हाला. मी जन्माला येणार आहे बरं का, काळजी करू नका. पहिली सूचना, मी तुमच्या उदरातनं जन्म घेणार आहे. दुसरी सूचना, बाबा स्पेसिफिक सूचना आहे तुम्हाला आहे, मी जन्माला आलो की फार आनंदोत्सव साजरा करायचा नाही. माझ्या उशाशी एक रत्न जडीत टोपली असेल, त्या टोपलीत मला ठेवायचं आणि सरळ नंदालयम, नंदराजाच्या घरी नेऊन ठेवायचं. त्या नंदराजाच्या घरी माझी बहीण म्हणून योगमाया जन्माला आली, तिला घेऊन इथे यायचं. आणि ती इथे आली की तुम्ही काहीच करायचं नाही, पुढे जी काही करायचं आहे ती ते करेल, तुम्ही फक्त तिला घेऊन या. तिसरी सूचना, कंसाला घाबरायचं कारण नाही. बाबा बघा, मी हातात शंख चक्र गदा पद्म घेऊन आलोय. 1 नाही 1000 जरी कंस आले तरी घाबरण्याचं कारण नाही. देवकीला शंका आली, म्हणे तू काय सांगितलं वडिलांना? मला नंदाच्या घरी नेऊन घाला, म्हणजे तू इथे राहणार नाही? म्हणे नाही, मी जन्माला आलो की नंदालयाच्या घरी निघून जाईल. ती देवकी म्हणते, म्हणजे इथे किती वेळ थांबणार? म्हणे जवळ नाहीच. आई तुला थोडं स्पष्ट सांगतो, जन्माला तुझ्या उदरातनं येईन, पण दूध प्यायला यशोदेकडे जाईल. ती देवकी म्हणू लागली, अरे जन्माला माझ्या उदरातनं यायचं आणि दूध प्यायला यशोदेकडे जायचं, काय कारण? भगवंत म्हणतात, आई याला कारण मी नाही, तूच आहे. मागच्या जन्मात तू होती कैकेयी, यशोदा होती कौसल्या. तिला मागच्या जन्मात 14 वर्ष पुत्रापासून तू काय ठेवलं? विन्मुख ठेवलं. मग ते 14 वर्ष मला भरून काढावे लागतील ना.
आणि मुलाला 14 वर्ष दूर केल्यावर काय दुःख असतं हे तुला मागच्या जन्मात भरत जवळ असल्यामुळे समजलं. या जन्मात तुला त्याचं फळ द्यायचं म्हणून मी फक्त 14 वर्ष जाणार आहे. आई काळजी करू नको, 14 वर्ष झाले की मी येतो, कंसाला मारतो आणि पहिल्यांदा तुझं दूध पितो, स्तन्य पितो. असं भगवंतांनी आश्वासन दिलं. इत्युक्त्वासीत हरिं स्तूष्णीम, असं म्हणून भगवंत अदृश्य झाले आणि भवतः प्राकृत शिशु, भगवंतांनी भूतलावर जन्म घेतला. मग कसा जन्म घेतला त्याचा मी फक्त आज श्लोक म्हणणार आहे. आज फक्त कृष्णाचा काय करायचा, आपल्याला जन्म करायचा. सगळ्यांना फुलं वाटा. सगळ्यांना फुलं मिळाली का? सगळ्यांनी पहिल्यांदा मी संस्कृतमध्ये कृष्ण जन्माचा भागवतातला श्लोक म्हणतो. तो म्हटला की मग आपण मराठीत कृष्ण जन्माचा श्लोक म्हणू, भगवंतावरती फुलं उधळू आणि कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करू. सर्वप्रथम इथे रोज झाडलं जातं का? म्हणजे इथे फुलं उधळले तर हरकत नाही, बरोबर आहे ना? ठीक आहे. सगळ्यांनी म्हणायचंय. आधी मी संस्कृतमध्ये म्हणतो. शुकमुनी परीक्षितीला कृष्ण जन्माचा श्लोक सांगतात. ते म्हणतात, तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शंखगदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं. हा भागवतातला कृष्ण जन्माचा श्लोक आहे. याचा मराठीत मी अर्थ सांगतो. सगळ्यांनी म्हणा. श्रावणवद्य अष्टमी, मला फुलं द्या. श्रावणवद्य अष्टमी, पहा पवित्र हा बुधवार, जगदुद्धाराया हरिने, जगदुद्धाराया हरिने घेतला श्रीकृष्णावतार. सगळ्यांनी फुलं उधळायचे, जय जयकार करायचा आहे, घंटा वाजवायच्या आहेत, टाळ्या वाजवायच्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की, सच्चिदानंद भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की, श्री बाल कृष्ण भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, श्री कालिका माता की जय, श्रीमद् भागवत महापुराण की. नमः पार्वती पतये, हर 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 महादेव. सगळ्यांनी जागेवरती बसा. 1 मिनिटाची कथा बाकी आहे. सगळ्यांनी जागेवर बसा. सारिका ताई कुठे आहेत? हो करा. बर, सारिका ताई कुठे आहेत? सारिका ताई, मी काय म्हणतो, आई बाबांना कृष्णाच्या म्हणजे आरतीच्या आधी पुढे बसवायचं, मग पाळणा हो. हां, त्यांना बसवता का तुमच्या पद्धतीने? काय सांगू मी? सांगतो, मी अनाऊन्स करतो. संकल्प सोडायचा आहे का? ते तराजू समोर घ्यायचा आहे का? घेता येईल का? घ्या बरं. हां, सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माच्या हार्दिक शुभेच्छा. गोपाल कृष्ण भगवान की. आता भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरती आलेत, त्यामुळे परित्राणाय साधूनाम
सगळ्या संत सज्जनांचं रक्षण होणार आहे. विनाशायच दुष्कृता, आपल्या जीवनातल्या सगळ्या अडीअडचणी, संकट, दुःख, सगळं दारिद्र्य ते आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. आणि धर्म संस्थापनार्थाय, आपल्यातून सर्व धर्मकृत्य करवून घेणार आहेत. ही जबाबदारी आता कोणाची झाली? त्यांची झाली. संभवामी युगे युगे, अनादी काळापासून भगवंत भक्तांवरती अशी कृपा करतच असतात. तो भगवंत अशीच आपल्यावरती कृपा करो, अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना. महत्वाची सूचना, उद्या आपली या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची बाललीला संपन्न होणार आहे. काय संपन्न होणार आहे? आणि बाललीला झाली की कथेची समाप्ती जशी ही दहीहंडी आणि गोपाळ काल्याने होणार आहे. उद्या गोपाळ कालाय आणि दहीहंडी. उद्या भगवान श्रीकृष्ण कसे गोकुळात चोऱ्या करतात, कसा हलगुल्ला करतात, कसं गोपींना त्रास देतात, हे ऐकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळेवरती यायचं. आदरणीय कुलकर्णी काका आणि काकू यांची आज त्यांच्या 3ही मुलींनी तुला करण्याचं ठरवलं. त्या निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. आई वडिलांची तुला कन्या असून त्या करतात, तर त्यांची तुला या ठिकाणी संपन्न होईल. ती संपन्न झाली की मग भगवंतांची आरती होईल आणि मग प्रसाद घेऊन कथेची समाप्ती होईल. भाग्यवान जोडपं हे कुलकर्णी. त्यांच्या हातून बघा अधिक महिन्यात भागवत झालं. भागवत करणं तेही वैभवाने झालं. कसं झालं? कुठे काही कमी आहे का?